मला वाटते सर्वांना ज्ञात आहे तरीसुद्धा आणि भारतीय विद्यापीठाचे ऋणाबंध त्यांच्याशी फार जुन्या काळापासून आहेत. जे समाजशास्त्रज्ञ माननीय आनंदराव पाटील, भारतीय विद्यापीठ विश्वविद्यालयाचे कुलसचिव की भारतीय विद्यापीठ विश्वविद्यालय आपला 20वा वर्धापन दिन मोठ्या आनंदाने भारतीय विद्यापीठ विश्वविद्यालयाच्या वार्षिक अहवालाबरोबरच क्रीडा अहवालाचं प्रकाशन सुद्धा आता मान्यवर असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. माननीय श्री विक्रम धन्यवाद. यानंतर माननीय डॉक्टर कुमार. मला एक गंमत वाटते की माणसं संकल्प करतात आणि आपल्या आयुष्यातच तो पुरा करतात. अशी उदाहरणं विरळ असतात. त्यांनी जो संकल्प केला तो आपल्या आयुष्यात पुरा केला. दुसरं ते बाळासाहेब भारदे म्हणायचे तसं काही योगायोग असतात, काही आशीर्वाद असतात. त्यांचा सत्संग मोठा असल्याने त्यांना आशीर्वाद आहे. त्यांची दुसरी पिढी, तिसरी पिढी त्यांना ही सगळं पालखी चालवायला, ही जबाबदारी उचलायला समर्थ मिळते. हे फक्त भाग्य आहे. सर्वांचीच मुलं आणि सर्वांचेच भाऊ या पद्धतीनं तयार होतात असं नाही, किंबहुना नाही होत असं जास्त उदाहरण आहे. आता मी शिवाजीरावांकडे जातो. ते माझ्याबरोबर सहकारी आहेत महाराष्ट्र गांधी स्मारक निधीपर. मी पतंगरावने काम करताना पाहिलेलं आहे त्यांची. आणि तसं करताना त्याचा कुठे ते भाऊ करत बसत नाहीत. गेल्या अनेक वर्षे मी डॉक्टर पतंगराव कदमांना मग तो विमान प्रवास असो, इकडे तिकडे जिथे जिथे भेटलो, विद्यापीठात भेटलो, तिथे एक क्षणसुद्धा डॉक्टर पतंगराव कदम वेळ वाया घालवत नाहीत. मी त्यांच्याबरोबर अशा सभांना बसलेलो आहे, त्यांची भाषणं ऐकलेली आहेत. तिथे सुद्धा वेळ न वाया घालवता जे काही म्हणायचं ते सोन्याच्या हातात तराजू घेऊन ते बोलत राहतात. स्वकीयांवर टीका करायची असेल तर ती सुद्धा शेलक्या शब्दात करतात. त्यांचं भाषण ऐकताना पोट धरून हसायला येतं. त्यांना ताबडतोब मी घरी फोन करतो की तुमचं भाषण ऐकतोय, पण त्यावेळेला ते नसतात. मी वहिनींशी बोलतो, आणखीन कोण जे असेल त्यांच्याशी बोलतो. एक स्वच्छ राजकीय विचार असलेला माणूस आणि तळागाळातल्या माणसांच्या करता स्वच्छ राजकीय विचार असलेला माणूस तळागाळातल्या माणसांसाठी, मुलांसाठी, स्त्रियांसाठी, ज्यांना त्याची गरज आहे अशा सर्व लोकांच्या शिक्षणासाठी काम करणारा आणि 1, 2, 5, 10 वर्ष नाही 50 वर्ष काम करणारा असा हा माणूस. हा माझा मित्र आहे. हे माझं या जन्मीचं भाग्य आहे. पतंगराव, तुमच्याकडे माझ्याबद्दल कोणीही कसल्याही तक्रारी कधी घेऊन आले तर त्यांना सांगा की मी स्वतः त्यांच्याशी बोलतो तेव्हा मला कळतं नेमकं काय आहे ते. मी आणखीन काही खोलात जात नाही. त्यानंतर आमचे डॉक्टर विजय भटकर. मला आत्ता साल आठवत नाही. डॉक्टर साहेब, नागपूर युनिव्हर्सिटीला संलग्न असलेल्या डॉक्टर वल्लभभाई पटेल या महाविद्यालयामध्ये काही वर्षापूर्वी डॉक्टर राणी बंग, आपण, मी आणि महाराष्ट्रातले आणखीन 3 अशी मंडळी आपण एकत्र होतो. चॅलेंजेस ऑफ द न्यू मिलेनियम इन जर्नलिझम अशा युनिव्हर्सिटीजचं
आणि आजच्या 21व्या शतकामध्ये त्याचं महत्त्व आणि महात्म्य काय असू शकतं, हा एक महत्त्वाचा विचार आहे. म्हणून सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या तर्फे मी या विश्वविद्यालयाचे, या विद्यापीठाचे, या डीम्ड युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष एक गतिमान नेतृत्व, एक खंबीर नेतृत्व कसं असायला पाहिजे, त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण, एक रोल मॉडेल अशी आपले डॉक्टर पतंगराव कदम यांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो. पाहिजे आणि म्हणून भोयट्याने सुरुवात केली. एस.ए. पाटील भोयटे, मी पुणे विद्यापीठात 12 वर्ष होतो मॅनेजमेंट काउन्सिलवर, आणि माझ्यानंतर शिवाजीराव 12 वर्ष आले. आणि माझा मतदारसंघ कुठला? सातारा, सांगली, कोल्हापूर नाही, पुणे, नगर, धुळे, जळगाव, नाशिक, नंदुरबार. इथून मी पदवीधरमधून निवडून यायचो, नंतर मॅनेजमेंट काउन्सिलवर निवडून येत होतो. त्यामुळे एस.ए. पाटील काय, भोयटे काय, आणि त्यावेळेला दैनंदिन काम संस्थेचं बघत असताना विद्यापीठाचे प्रतिनिधी म्हणून भोयटे यायचे, मी चेअरमन असणार. त्याला भोयटे म्हणायचे, साहेब मला कायम त्याची पण अशा पद्धतीने कदर केली जाऊ शकते हे डॉक्टर पतंगराव कदम आणि शिवाजीराव विश्वविद्यालय मानतात. मला बरं वाटलं जरा की डीम्ड युनिव्हर्सिटी आहे, मोठी युनिव्हर्सिटी आहे, आणि या युनिव्हर्सिटीमध्ये एक नाटकाचा नट दिग्दर्शक, सिनेमातला नट दिग्दर्शक असं म्हणून त्याला प्रमुख पाहुणं असं म्हणून बोलवलं जातं. त्याबद्दल पहिल्यांदा तुमचे सगळ्यांचे आभार. माझी आणि पतंगरावांची जी खरी म्हणजे काय म्हणूया आपण वाढ आहे ती जवळजवळ एकाच वेळेला झालेली आहे. मी मेडिकल कॉलेजमध्ये आलो तो काळ सो असाच आहे. ज्या वेळेला पुरुषोत्तम कर्णक ही स्पर्धा सुरू झाली त्याला आता 50 वर्ष पूर्ण होत आहेत. माझं पहिलं रेकग्निशन ॲज अन ॲक्टर आणि डिरेक्टर जे मला मिळालं